कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1996 रोजी झाली. संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष चषक हे फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली. भारतातील अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हणतात? भारतातील अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांना म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर कोणत्या राज्यातून निवडणूक जिंकले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर पश्चिम बंगाल राज्यातून निवडणूक जिंकले. नाशिक ते मुंबई या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे? नाशिक ते मुंबई या मार्गावर कसारा घाट वसलेला आहे. पोलीस संशोधन संस्था महाराष्ट्रात कोठे आहे? पोलीस संशोधन संस्था महाराष्ट्रात पुणे येथे आहे. सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण? सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते लोकमान्य टिळक होत. भरतनाट्यम हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम हा तामिळनाडू राज्यातील नृत्य प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 1674 या वर्षी झाला. फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? फ्लेमिंगो उत्सव आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो. भारतात कोणत्या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो? भारतात जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो. छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आहेत. सायकोनी या युद्ध सरावात भारतासोबत कोणी प्रतिनिधित्व केले? सायकोनी या युद्ध सरावात भारतासोबत इजिप्तने प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. देशातील कोणत्या राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे? देशातील मणिपूर राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड सिक्कीम राज्यात आहे. इंडियन पिनल कोडच्या जागी कोणता कायदा झाला आहे? इंडियन पिनल कोडच्या जागी भारतीय न्याय संहिता हा कायदा झाला आहे. ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय व्हिएना येथे आहे. 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली. पंतप्रधानांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पंतप्रधानांचे सचिव म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चांगदेव पासष्टी कोणत्या संतांनी लिहिले? चांगदेव पासष्टी संत ज्ञानेश्वर या संतांनी लिहिले. कृष्णा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? कृष्णा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे. लेडाचरित्र हे साहित्य कोणी लिहिले? लेडाचरित्र हे साहित्य माईम भट यांनी लिहिले. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 1958व्या वर्षी झाली. बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे कोणी भरविले? बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे अजातशत्रूने भरविले. स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली. जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशात झाली? जगातील पहिली साम्यवादी क्रांती रशिया देशात झाली. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः किती कालावधी लागतो? चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः 28 दिवस कालावधी लागतो. मराठा तितुका मेडावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा प्रसिद्ध संदेश कोणत्या संतांनी दिला? मराठा तितुका मेडावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा प्रसिद्ध संदेश रामदास स्वामी या संतांनी दिला. वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावस्कर यांचा पुतळा कधी उभारण्यात आला? वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावस्कर यांचा पुतळा 23 ऑगस्ट 2025ला उभारण्यात आला. चीन कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे? चीन ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे. ChatGPT बनविणाऱ्या ओपन एआयचे भारतातील पहिले ऑफिस कोठे तयार होणार आहे? ChatGPT बनवणाऱ्या ओपन एआयचे भारतातील पहिले ऑफिस नवी दिल्ली येथे तयार होणार आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या 3 ठिकाणी एआय सेंटर उभारली जाणार आहेत? महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर, पुणे या 3 ठिकाणी एआय सेंटर उभारली जाणार आहेत. IFSC कोड
प्रामुख्याने कशासाठी वापरला जातो? IFSC कोड प्रामुख्याने पैशाचा इलेक्ट्रॉनिक व्यवहार करण्यासाठी वापरले जातो. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजया लक्ष्मी पंडित होत्या. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली? प्रोजेक्ट टायगरची सुरुवात जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली. कोणता व्याघ्र प्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प बनला आहे? सुंदरबन व्याघ्र प्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प बनला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला झाली. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी होते. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष नारायण गणेश चंदावरकर होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या परदेशी महिला अध्यक्ष कोण होत्या? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या परदेशी महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या.